यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले। विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाबाबत विविध तर्क वितर्क व्यक्त होत असले तरी मागील 50 वर्षाच्या पर्जन्यमानाचा अभ्यास करता पावसाचे प्रमाण कमी झाले नसून त्याच्या वितरणात बदल झाल्याचे डॉक्टर गडाख यांनी सांगितले। यंदाही अपेक्षित पाऊस पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कपाशी आणि सोयाबीन सोबत भरड धान्य, तेलबिया पिके तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले। एकात्मिक शेती पद्धती, पशुपालन, शेणखत, गोमूत्राचा वापर आणि पिकांची फेरपलट ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन केले असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विस्तारित सेवांचा लाभ घ्यावा आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वनांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले। मेळाव्यात हवामान अंदाज, कपाशी व सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि फळ पिकांच्या लागवडीबाबत तज्ञ शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण डॉक्टर देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉक्टर सुरेंद्र काळबांडे आणि शेतकरी प्रतिनिधी रामेश्वर उंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान विद्यापीठ संशोधित बियाण्यांच्या विक्रीचाही शुभारंभ करण्यात आला। तसेच शेतकऱ्यांनी योग्य पावसाची प्रतीक्षा करून बीज प्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करावी असा सल्लाही तज्ञांनी दिला। महान्यूज 7 करिता मनीष खर्चे यांची रिपोर्ट।